उन्हाळा म्हटलं की त्या तिखट भाज्या खाऊन कंटाळा येतो. असं वाटतं काहीतरी तोंडी लावण्यासाठी गोड आंबट हवं. आज आपण तशीच खानदेशी पद्धतीने गोड आंबट कैरीची भाजी करणार आहोत. इथे घेतल्या मी अर्धा किलो कैऱ्या. कैऱ्या आधी स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत. छान चोळून घ्या कैऱ्या. कैऱ्या धुतल्यावर त्यांना छान कोरड्या कापडाने पुसून घ्या. आता आपण कैऱ्या कापून घेऊ. खानदेशात ही भाजी पंक्तीला सुद्धा करतात. कैरीची कोय अजून पक्की नसल्यामुळे मी कैरी मधूनच कापली. ही कैरीची मध्ये जी कोय ती अशी काढून घ्यायची. हा जो काळपटपणा आहे कोयचा तो सुद्धा काढून घ्या. कैरी कापताना छान आपण अशी बारीक कापून घेणार आहोत. बारीक कैरी असली कापलेली की म्हणजे ती शिजते लवकर. अशी साल असली म्हणजे छान लोणच्यासारखी लागते, म्हणून आम्ही साल राहूच देतो. मी अशाच प्रकारे दोघं कैऱ्या कापून घेते. आता कैरी घेताना छान कैरी कडक पाहून घ्या, म्हणजे कापायला पण सोपी जाते. अशा प्रकारे इथे मी अर्धा किलो कैरी कापून घेतली. आता भाजी करण्यासाठी साहित्य बघून घेऊ आपण. इथे घेतला मी 300 ग्रॅम गूळ, मीठ, लाल तिखट, मोहरी, गरम मसाला, हळद, मेथीचे दाणे, शोप, धन्याची पूड, जिरे व हिंग. इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यात तेल टाकून घेतलं. इथे घेतली मी मोहरी, जिरे, अर्धा चमचा शोप. शोपमुळे चव खूप छान लागते. अगदी थोडेसे मेथीचे दाणे, नाही तर भाजी कडू होईल. मेथी टाकली की लगेच कैरी टाकून घ्यायची. आता आपण मसाले घालून घेऊ. त्यासाठी घेते मी इथे 2 चमचे धन्याची पूड. चटणी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. लहान मुलं खाणारे असले तर कमीच घ्या. थोडासा गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, इथे मी गरम पाणी करून घेतलं. आता आपण जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ. आता गॅस जोरात करून घ्यायची. आता आपण एक 5 मिनिटासाठी कैरी अशी शिजवून घेऊ. आता आपण भाजीला हलवून घेऊ. इथे मी गॅस कमी केली. हा भाजी किती छान शिजते. इथे आपण ह्या स्टेजला हिंग सुद्धा घालून घेणार आहोत. आपली कैरी लगेच थोडी नरम झाली. आता आपण तिला थोड्या वेळ अजून शिजवून घेऊ. आता आपण आपली भाजी अजून पाहून घेऊ. किती छान शिजते आपली भाजी. आता ह्या स्टेजला आपण गूळ घालून घेऊ. आता आपण गूळ घालून भाजीला थोड्या वेळ शिजू देऊ. आता आपली भाजी झाली का आपण बघून घेऊ. ही भाजी जरी आता इतकी पातळ वाटत असली, नंतर गुळामुळे व ह्या कैरीचा जो हा गर आहे हा सुद्धा त्या पाण्यामध्ये मिसळतो आणि त्या भाजीला घट्टपणा येतो. म्हणून ती करताना थोडी अशी पातळच ठेवायची, नंतर ती हळूहळू घट्ट होत जाते. आता आपण आपली कैरी शिजली का ते सुद्धा पाहून घेऊ. एकदम छान शिजली आपली कैरी. तयार झाली आपली कैरीची भाजी. आधी किती पातळ दिसत होती, आता किती घट्टपणा आला भाजीला. ही भाजी फ्रीज मध्ये जवळजवळ 8 ते 10 दिवस चांगली राहू शकते आणि वरती सुद्धा ती 4-5 दिवस चांगली राहते. फ्रीज मध्ये ठेवल्यावर तिला अजून घट्टपणा येतो. नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.